भाजपचे आमदार यांनी कसं एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं गेलं आणि भाजप पूर्णतः या संपूर्ण पक्षफुटीच्या प्रकरणी कशा प्रकारे पाठीशी आहे हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून होतोय आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा आता आलेला पाहायला मिळतोय आणि या युक्तिवादाच्या दरम्यानच काही कागदपत्र ही कोर्टात देखील गेले आहेत आणि पक्षांतर्गत कलम जे आहेत त्या काही महत्त्वाच्या गोष्टीसाठी आहे आणि यामधलं नंतर ते राष्ट्रीय दृष्टिकोनातून चिंतेचा मुद्दा आहे। पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये राष्ट्रीय म्हणजे देशाच्या दृष्टीनं हा एक चिंतेचा बाब झालेला आहे। पक्षांतर बंदी कलम महत्त्वाच्या गोष्टींसाठी आहे आणि पक्षांतर बंदी कलम जे 10th शेड्यूल आहे तेच कुठंतरी डावलण्याचा प्रयत्न होतोय असं कपिल सिब्बल यांच्याकडून वारंवार सांगितलं जातोय आणि विधिमंडळ पक्षातला जो एखादा ठराव जो आहे तो राज्यपालांकडे कसा काय पाठवला जातो आणि त्या बेसवर फ्लोअर टेस्ट कशी घेतली जाते, बहुमताची चाचणी कशी काय घेतली जाते हे कपिल सिब्बल यांच्याकडून होतोय आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काही कागदपत्रांची कोर्टात कपिल सिब्बल हे सध्या माहिती देत आहेत, अपडेट देत आहेत आणि देशाच्या दृष्टीनं पक्षांतर बंदी कायदा हा किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न होतोय। 10th शेड्यूलचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न ह्यापूर्वीच कपिल सिब्बल यांच्याकडून झालेला आहे आणि त्याच माध्यमातून कपिल सिब्बल हे देशाच्या दृष्टीनं लोकशाहीच्या दृष्टीनं 10th शेड्यूल असू दे किंवा पक्षांतर बंदी कायदा असू दे यातले बारकावे जे आहेत ते उकलत आहेत, समजावून सांगत आहेत। आणि कृष्णा, यामध्ये खूप महत्त्वाचा एक युक्तिवाद आता कपिल सिब्बल त्यांच्या या अंतिम युक्तिवादाच्या टप्प्यामध्ये करताना पाहायला मिळतात आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की धनुष्यबाण चिन्ह गोठवायला पाहिजे होतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। खरं तर जेव्हा या सगळ्या घडामोडी घडत होत्या याची सगळ्याची कायदेशीर मांडणी आता आपण सुप्रीम कोर्टामध्ये पाहतोय एका बाजूची, अर्थातच दुसऱ्या बाजूची आपल्याला लवकरच समोर येईल। मात्र त्या सगळ्या ज्या घटना घडत होत्या, ज्या सगळ्या घडामोडी होत होत्या ते कॅमेऱ्याच्या लेन्सद्वारे आपण सगळे पाहत होतो, प्रेक्षक सुद्धा पाहत होते, महाराष्ट्राची जनता हे सगळं पाहत होती। त्यावेळी ज्या सगळ्या घटना होत्या त्यामध्ये खरं तर विरोधकांनी म्हणजे आत्ता जे विरोधामध्ये आणि त्यावेळी जे सत्ताधाऱ्यांमध्ये होते त्यांनी खरं तर राज्यपालांच्या कृतीवर सुद्धा बरेच यावर ताशेरे ओढलेले होते। या सगळ्यामध्ये राज्यपालांची भूमिका सुद्धा यावर त्यांनी बरेच आरोप केलेले होते आणि त्यानंतर निवडणुका बऱ्याच झाल्या, त्यानंतर धनुष्यबाण चिन्हावर निवडणुका लढवल्या गेल्या हे आपण सगळ्यांनी पाहिलं। तेव्हा हे चिन्ह गोठवायला पाहिजे होतं असा सिब्बलांचा हा युक्तिवाद आहे, हे सुद्धा बरंच काही सांगून जात आहे। काय नेमकं या संदर्भात आणखी हा मुद्दा कसा उलगडता येईल कृष्णा? नक्कीच देवदत्त कामत आता सुनावणीला सुरुवात करत आहेत आणि देवदत्त कामत हे जवळपास 15 मिनिटं युक्तिवाद करणार आहेत। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे आणि कपिल सिब्बल यांनी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे घटनेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिवसेना UBTचंच आहे, म्हणजे ठाकरेंचं आहे आणि त्या संदर्भातला निर्णय जो घेतला गेला तो चुकीचा आहे। आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद संपवताना सांगितलं की कशा प्रकारे देशाच्या दृष्टिकोनातून 10th शेड्यूल असेल जे किंवा पक्षांतर बंदी कायदा जो आहे कशा प्रकारे गरजेचा आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आता देवदत्त कामत हा युक्तिवाद पुन्हा सुरू करतात किंवा आता पहिल्यांदा सुरू करत आहेत, ज्यामध्ये ते 15 मिनिटं युक्तिवाद करणार असल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे आजचा युक्तिवाद जो आहे तो संपून जाईल आणि उद्यापासून मुकुल रोहतगी हे शिवसेना शिंदेच्या वतीनं आपला युक्तिवाद पूर्ण करतील। परंतु कपिल सिब्बल यांच्या आत्तापर्यंतचा जो युक्तिवाद आहे तो पाहायला गेला तर शिवसेना हा ठाकरेंचा पक्ष आहे, शिवसेना शिंदेची होऊ शकत नाही, शिंदेना पक्ष चिन्ह दिलं जाऊ शकत नाही आणि त्यामुळे चिन्ह हे गोठवलं जावं आणि फुटीच्या प्रोत्साहनासाठी 10व्या परिशिष्टाचा म्हणजे 10th शेड्यूलचा हा गैरवापर झालेला आहे। म्हणजे जर आमदार फुटले गेले तर त्यासाठीचा हा गैरवापर झालेला आहे आणि आमदारांचे फुटतील त्यांना प्रोत्साहन दिल्यासारखं होईल आणि 10th शेड्यूलला कुठलंही महत्त्व राहणार नाही, त्याचा गैरवापर जो आहे तो या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। आणि शेवटच्या युक्तिवादाच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेना पक्ष चिन्ह हे शिवसेना ठाकरेंचंच आहे, ते शिंदेंना दिलं जाऊ शकत नाही, त्यामुळं पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही गोठवलं जावं अशा प्रकारची त्यांनी मागणी आहे। आतापर्यंतची मागणी त्यांनी जी आहे ती प्रामुख्याने शिवसेना UBTची मागणी हीच होती की सुरुवातीपासून जर ते चिन्ह आणि पक्ष आम्हाला मिळत नसेल तर ते गोठवलं जावं। अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निवडणूक आयोगाकडे देखील त्यांनी तीच मागणी केली होती, परंतु निवडणूक आयोगानं संपूर्ण पक्ष आणि चिन्ह आहे तसा शिवसेना शिंदेना दिला गेल्यानंतर अशा प्रकारचा एक पुढा खटला जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळं आत्तापर्यंतचा जर सारांश काढायचा झाला सुनावणीमधला युक्तिवादाचा कपिल सिब्बल यांच्यामधला, त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की कशा प्रकारे
राजकीय पक्ष वेगळा आहे, विधिमंडळ पक्ष आहे. आमदारांचं बहुमत असणं म्हणजे पक्षातल्या राजकीय संघटनेवर बहुमत आहे असं होत नाही. आणि संपूर्ण राजकीय पक्षात फूट पाडायचे झाले असेल तर त्यामध्ये उभी फूट पडावं लागते, संपूर्ण संघटनेमध्ये फूट पडावी लागते. जे काही पदाधिकारी आहेत, अगदी जिल्हा प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, नेते उपनेते असतील, यामध्ये संपूर्ण फूट पडावी लागेल. आणि ती संघटनेतील फूट ही मूळतः राजकीय पक्षातील फूट मानली जावी. परंतु शिवसेना ठाकरे यांच्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही फूट झाली नाही. उलट शिवसेना ठाकरे यांच्याकडून जी 19 लाख प्रतिज्ञापत्र दाखल केली गेली त्याकडे निवडणूक आयोगाकडनं दुर्लक्ष केलं गेलं. तो पुरावे जे आहेत ते ग्राह्य धरले गेले नाही. त्याने केवळ 4 लाखाची शिवसेना शिंदेकडून प्रतिज्ञापत्र दाखल झाली होती. त्यामुळे जे काही पुरावे आहेत, 10th शेड्यूल आहे, 15व परिशिष्टनुसार ज्या काही गोष्टी निवडणूक आयोगाकडून निर्णय घेतला गेला तो कशाप्रकारे चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जे 15 परिशिष्ट आहे ते शिवसेना चिन्ह आणि पक्ष यासाठी आहे. आणि 10th शेड्यूल जे आहे ते आमदार अपात्रतेच्या संदर्भात आहे. आणि आत्तापर्यंत राहुल नार्वेकर यांनी कशा पद्धतीनं कायद्याच्या कक्षेच्या बाहेर किंवा त्यांना काही गोष्टी नसताना, अधिकारात नसताना देखील त्यांनी कशाप्रकारे निर्णय घेतला गेला. काल त्यांनी स्पष्ट केलं गेलं होतं की एखाद्या पक्षाची घटना पाहण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना नाही. तरी देखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी ते घटनेच्या संदर्भात जाऊन त्यामध्ये निकाल दिलेला पाहायला मिळतो, त्याचा आधार घेतलेला पाहायला मिळाला. त्याचबरोबर SR बोम्मई केसचा जो दाखला घेण्यात आला तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावेळी त्या प्रकरणामध्ये जे परिस्थिती जी होती ती राजकीय पक्षाच्या फुटीसंदर्भात होती आणि इथली विधिमंडळ पक्षातल्या फुटीच्या संदर्भात आहे. त्यामुळं दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. आणि त्यामुळं काही केसेसचा जो संदर्भ जो शिवसेना शिंदेकडून दिला गेला आहे तो कशाप्रकारे खोटा ठरता किंवा पोकळ आहे, तो तकलादो आहे अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे आणि चिन्ह देखील उद्धव ठाकरेंचेच आहे. परंतु जर ते मिळत नसेल तर ते गोठवलं जावं अशा प्रकारची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. आणि तेच आता कपिल सिब्बल यांच्याकडून देखील तशा प्रकारचं मागणी ही होताना पाहायला मिळतो. तशा प्रकारचा युक्तिवाद हा शेवट करताना पाहायला मिळतो. आता देवदत्त कामत यांचंही युक्तिवाद सुरू झालेला आहे. देवदत्त कामत हे नाव जेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढं सुरू झालेल्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या दरम्यान पुढे आलेलं पाहायला मिळालं. आणि त्यांनी देखील एकदम चांगला युक्तिवाद हा शिवसेना ठाकरेंच्या वतीनं केला होता. अगदी आणि प्रत्येक सुनावणीच्या वेळी देखील आम्ही त्यावेळी उपस्थित होतो. त्यावेळेचं जर वार्तांकन पाहिलं गेलं तर अगदी आम्हाला आठवतं की नागपूर अधिवेशनाचं अधिवेशन सुरू असताना देखील राहुल नार्वेकर हे सुनावणी घेत होते. आणि त्या ठिकाणी देखील देवदत्त कामत नागपूरमध्ये येऊन त्या ठिकाणी आपली बाजू मांडत होते. आणि अगदी चांगल्या प्रकारे बाजू हे त्यावेळी आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये देवदत्त कामत यांनी मांडलेली आहे. त्यामुळे आत्ताच्या या 15-20 मिनिटाच्या युक्तिवादामध्ये आत्ता ते नेमका काय युक्तिवाद करतात ते पाहणं गरजेचं आहे. खास करून ते आमदार अपात्रतेच्या संदर्भातच देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. आपण सांगितलं गेलं होतं की देवदत्त कामत यांची जो हातखंडा आहे तो आमदार अपात्रतेच्या संदर्भात आहे, कारण त्यांनी युक्तिवाद तो पूर्ण विधानसभा अध्यक्षांपुढे केला होता. त्यामध्ये आता विधानसभा अध्यक्ष पुढे जो युक्तिवाद केला आहे तोच युक्तिवाद जो आहे तो आता सुप्रीम कोर्टाकडे मांडत आहेत. मी वारंवार म्हणालो होतो की या देवदत्त कामत हे आमदार अपात्रतेच्या संदर्भातच युक्तिवाद करतील आणि त्यानुसार ते आमदार अपात्रतेच्या संदर्भातच देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झालेला पाहायला मिळतोय. अध्यक्ष चुकले असतील तर कोर्ट आम्हाला दिलासा देऊ शकतं. अत्यंत महत्त्वाचं आहे. जर अध्यक्ष चुकले असतील, जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा खालचं कोर्ट, जेव्हा सत्र न्यायालय चुकतं तेव्हा त्या संदर्भातला निकाल जो आहे तो हायकोर्टात जातो. हायकोर्ट जर चुकला असेल तर सुप्रीम कोर्टात जातं आणि सुप्रीम कोर्ट निकाल त्या संदर्भातला दुरुस्त करतं. त्यामुळे एक हायरार्की जे न्यायव्यवस्थेतली आहे ती मेंटेन केली जाते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष चुकले असतील तर कोर्ट आम्हाला दिलासा देऊ शकता असं म्हणतायत देवदत्त कामत यांच्या युक्तिवादामध्ये. आणि देवदत्त कामत आमदार अपात्रतेच्या संदर्भात विविध प्रकरणांचा दाखला हे खंडपीठाला देताना पाहायला मिळत आहेत. आणि विधानसभा अध्यक्ष त्यांचे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरलेलं आहे असं जर वाटत असेल तर न्यायालयानं आम्हाला या संदर्भात योग्य निर्णय घेतला पाहिजे. आणि शिवसेना ठाकरेंचा पक्ष आहे तर तो त्यांना दिला पाहिजे असं सिब्बल यांनी युक्तिवाद मांडल्यानंतर आता कपिल सिब्बल यांच्या पुढे जाऊन देवदत्त कामत आमदार अपात्रतेच्या संदर्भातला